नितेश राणे, महाराष्ट्राचा पिसाळलेला डुक्कर, तू जे काय हे मुसलमानांविरोधात जिथं तिथं मुसलमानांचं गू खायचं काम तू चालू केलेलं आहे आणि जिथं तिथं जाऊन मुसलमानात विरोधात जे काय तू भूमिका मांडतोय, हे तुला कोण भूमिका मांडायला लावतोय किंवा तू तुझ्या मनाने हे करतोय? आम्ही अनेक दिवस या गोष्टीवर दुर्लक्ष करतोय की तुझी लायकी नाही तुझ्याविषयी बोलून तुला महत्व देण्याची, पण वारंवार तू जे काय हे गू खायचं काम करतोय, आता तुला तुझ्या भाषेत उत्तर देणं हे अत्यंत गरजेचं झालेलं आहे. त्याच्यामुळं काही गोष्टी आज या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणं अतिशय गरजेचं झालंय. तुझी लायकी किती, तू बोलतोय किती, कुणाविरुद्ध बोलतोय, काय बोलतोय? 1.5 फुट्या कुत्र्या, तुझी लायकी काय? 2 मीटर कपडा घेऊन तिन्ही बाप आणि तुझे दोन्ही भाऊ मिळून कपडा शिवतात. तुला 1 मीटर कपडा, 1.5 मीटर कपड्यामध्ये तुमचं अख्खं कुटुंबाचे कपडे होतात. तुझी उंची किती, तुझी लायकी किती? भडव्या, तुला कटिंगला गेल्यावर फळी खुर्चीवर ठेवून तुला बसवावं लागतं, एवढी तुझी उंची. आणि तू बोलतोय काय, कुणाविरुद्ध? जिथं तिथं जाऊन तू गब्बर आहे. तू कसला गब्बर? अरे नालायक, तुझी हाईट काय, तुझी उंची काय? माईक समोर थांबलं तर मागं दिसत नाही, तुला असं वर तोंड करून बघावं लागतं. ही तुझी उंची आहे. आणि तुला असं वाटत असेल की असं गू खाऊन तुझी उंची वाढत असेल तर तो तुझा हा मोठा गैरसमज आहे. तू शाना हो. तू जे काय ही भूमिका मुसलमानांविरोधात वारंवार मांडतोय, हे आता तुला तुझ्या भाषेत किंबहुना त्याच्याही खालच्या भाषेत जाऊन आम्ही टीका करू शकतो, तुझ्या विरोधात बोलू शकतो. कारण तुला काय, तुझ्या बापाला पण आम्ही घाबरत नाही, कोणी असू दे, आम्ही घाबरत नाही कोणाला. आमची भूमिका ही आहे, महाराष्ट्राचं सुसंस्कृत महाराष्ट्र आहे. इथं बोलण्याची, चालण्याची, राजकारणाची एक पद्धत आहे. ते पद्धतीच्या पलीकडे जाऊन तू जे काय हे गू खायचं काम करतोय ना, हे आता थांबवणं तुझं गरजेचं आहे. नाही तर तू ज्या वेळेस जे व्हिडिओ करशील आणि जेवढं तू मुसलमानांविरोधात बोलतील, तुला त्याच पद्धतीने उत्तर दिलं जाईल दरवेळेस. अरे तू नालायक, तुम्ही किती नालायक लोक आहे, अख्खं महाराष्ट्र तुम्हाला ओळखतं. शिवसेनेत होते, तिथं मलिदा खायला मिळालं, तिथं थांबले. तिथं जसा मलिदा संपला, काँग्रेसमध्ये गेले. काँग्रेसमध्ये मलिदा खाल्ला, तिथं संपलं की मग इथं आता भाजपमध्ये आले. इथं काँग्रेसमध्ये असताना तुझी भूमिका काय अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे. त्यावेळेस मुसलमानांचं लय गोड लागत होतं तुला, भडव्या. हा, मशिदीमध्ये जाऊन दुआ करणं, हे करणं, त्यावेळेस नाही का मुसलमानांचं तुला वाईट वाटलं? त्यावेळेस तर खूप गोड वाटत होतं, चांगलं घेत होता तो मुसलमानांचं. आणि आता तुला लय कडू वाटायला लागले का मुसलमान? हा, जिथं मलिदा खायला मिळेल इथं राहून मुसलमानांच्या विरोधात बोलून भाजपमध्ये तुला वाटत असेल तुझं महत्व वाढेल, तुला काहीतरी मिळेल. माणूस हा कर्तृत्वाने मोठा होत असतो, असं गू खाऊन कधी मोठा होत नसतो माणूस. तू सुधर जरा, आहे ना, लायकीत राहा. भडव्या, तुला आहे ना खूप म्हणजे खूप, आता हा व्हिडिओ आहे सोशल मीडियावर टाकतोय, नाहीतर तुला अशा पद्धतीने सांगणार आहे ना, उत्तरं देणार आहे. आणि राहिला विषय, तू परवा जे काय बोलला की मुसलमानांना मशिदीमध्ये घुसून मारू, तू जर एक बापाची औलाद असशील ना, तुला चॅलेंज आहे, ओपन चॅलेंज. महाराष्ट्रातल्या कुठल्याही मशिदीमध्ये तुझं ते पोलीस संरक्षण हटव आणि तू जर मर्द असशील ना, भडव्या, एकटा ये, मी पण एकटा येतो, मग बघू तुझ्यात किती दम आहे, किती धमक आहे. कुठल्याही, हे माझा व्हिडिओच्या माध्यमातून तुला चॅलेंज आहे. तू जर खरा असशील आणि मर्द असशील तर कधी ये, कुठल्याही मशिदीमध्ये ये, आणि तू जो बोललाय की मशिदीमध्ये घुसून मारतो, तू येऊन दाखव बेटा. तुला मग तुझी अवकात दाखवतो, तू काय लायकी आहे तुझी, तू काय करू शकतो. हे माझं चॅलेंज आहे तुला या व्हिडिओच्या माध्यमातून. सहन करण्याची, कुठल्याही गोष्टीची एक मर्यादा असते रे. कुठेही जाऊन नुसतं गू खाण्याचं काम करतो, नुसतं मुसलमानांच्या विरोधात. काय तुझं वाईट केलेलं आहे मुसलमानांनी? कुठला मुसलमान, कुठला धर्मगुरू आहे जो कधी कुठल्या हिंदूंच्या बाबतीमध्ये किंवा हिंदू धर्मगुरूंच्या बाबतीमध्ये अशी भूमिका मांडत असतो? जिथे गेला तिथं परवा त्या हरामगिरी बाबाच्या विषयी तू सांगतोय का की त्यांना काय केलं तर मी हे करेल? अरे तू काय करत नसतो, तुझी काय लायकी आहे, तू किती घाबरटन भित्रा कुत्रा आहे ना, ते आम्हाला काय अख्ख्या महाराष्ट्राला चांगलं माहिती आहे. तुझी भूमिका घेतोय ना, हे आमचे जे सेक्युलर हिंदू बांधव आहे ना, ते या महाराष्ट्रातले, या भारतातले, ते कधीच स्वीकारणार नाही. तुला जे आहे ना, हे जे काही चालू आहे ना तुझ्या बरोबर, टाइमपास चालू आहे, टाइमपास.
माहितीये का? तुझी हाईट, तुझा एकूण तो चेहरा नेपाळ्या, तुला आम्ही कधी बोर झालो ना तर तुझा चेहरा बघतो, लहान मुलांना दाखवतो की हे बघ हे कार्टून कसं आहे म्हणून. तुझी ही लायकी आहे. आलं एंटरटेनमेंट म्हणून तुझा वापर करतो, तुझी भाषणं वगैरे ऐकतात. हे जे काही चालू आहे तू टाळ्या बिळ्या ऐकतोय हे ना, हे तुला टाइमपास मध्ये घ्यायला लागले. तुझे ते ना गावश लक्षात येत नाही. त्या गोष्टी जरा चांगल्या प्रकारे तू हे कर. आणि तू या सगळ्या करण्यावरून जर तुला वाटत असेल की तू खूप मोठा होणार आहे, तू काय मोठा बिटा होणार नाही. तू 1.5 फुटे तेवढाच राहणार आहे कायम. आलं का लक्षात? या जगात यायला पण तू घाई एवढी केली, अर्धवटच आला तू या जगात. पूर्ण तयार पण नाही झाला आणि तसाच आला, एवढी तुला घाई झाली होती. भाडव्या, याच्या पुढे तू ज्या भाषेत बोलशील त्या भाषेत तुला उत्तर जसेचं तसं देईल. आणि जर असेल तुला हे चॅलेंज ऍक्सेप्ट, कधी ये, कुठल्याही मशिदीमध्ये ये आणि तुला चॅलेंज आहे. तू येणार नाही, तुझ्यात ती धमक नाही, तुझ्यात फक्त बोट घालायची वाज घ्यायचं. तू एवढ्याच लायकीचं आहे, याच्या पलीकडे तुझी काही लायकी नाही. आजच्या दिवसासाठी एवढं पुरेसं आहे. याच्या पुढे जसं तू बोलशील तसं तुला उत्तर दिले जाते. माझं नाव समीर शेख, मी पुणे शहराचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्याक विभागाचा अध्यक्ष आहे, अजितदादा गटाचा.